हॅलो, आपण वडापाव बनवणार आहोत, ते पण इझी आणि शॉर्टकटमध्ये. किती लवकर होईल असं. बॉईल पोटॅटो घेतले, त्याची सालं काढून घेतले आणि त्याला मॅश केले. मॅश करून आणि मग त्याच्यामध्ये ग्रीन चटणी, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची चटणी वाटून घेतली आणि ती बटाट्याच्या मॅशमध्ये घातली आणि त्याला पूर्ण मॅश करून घेतलं. आणि मग राई आणि कढीपत्त्याची फोडणी घातली. त्याच्यामध्ये थोडे जिरं पावडर पूर्ण हलवून घेतलं, मॅश केले. मग आपण थोडंसं मीठ घालूया चवीपुरते. कढई तापवायला ठेवली. कढईमध्ये तेल घातले. तेल तापूस्तर आपण बेसनमध्ये मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर टाकली आहे आणि ते आपण थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण हलवून घेऊया. आणि वड्याच्या बेसनाची कन्सिस्टन्सी कशी असते तसे आपण त्या प्रकारे ते आपण करून घेऊया. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही करायचं आहे. आपल्याला एकदम स्मूथ आणि एकदम ते हलवून पूर्ण पातळ थोडंसं करून घ्यायचं मीडियममध्ये. हे बघा, आता मीडियममध्ये झालेलं आहे बेसन. आणि आता तुम्ही याच्यामध्ये बटाटे वडे घालून गोल गोल करून घेऊया. आम्ही एवढे खाणार नाहीत म्हणून आम्ही जास्तीत जास्त 5 किंवा 6 वडे मी बनवणार आहे, म्हणून थोडेच केलेले आहे. आणि खूप इझी आणि झटपट होतात, खूप टेस्टी पण लागतात. मला जास्त जास्त त्याच्यामध्ये टाकलेलं काही आवडत नाही. आणि मग आपण बेसनमध्ये टाकून ते कढईमध्ये सोडूया गरम तेलामध्ये. असेच आपण 2-2, 3-3 एकसोबत टाकूया. आणि हे बघा, किती छान प्रकारे मस्त करून घेतली आहेत, तळून घेतली आहेत. आणि एवढी छान टेस्ट आहे ना. जेवढे आपण इझीमध्ये बनवूया ना, कमी साहित्य वापरून, तेवढे छान टेस्ट लागते खरंच. आणि मी हे वडे बनवून घेतले, तळून घेतलेले आहेत. मग खोबऱ्याची चटणी करायची आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेसनचं ते राहिलेलं आपण ते फ्राय करून घेऊ. आणि ते थोडे क्रिस्पी झाले की मग आपण ते काढून घेऊया. आणि मग खोबरं आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या घालूया त्याच्यामध्ये. आणि 1-1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि थोडंसं चवीपुरतं आपण मीठ घालूया. आणि मग ते बेसनाचं ते जे आपण फ्राय केलेलं होतं क्रिस्पी, ते मिक्सरच्या भांड्यात टाकूया. आणि ग्राइंड केल्यावर हे अशी चटणी तयार झालेली आहे. मस्त खोबरं आणि भज्यांच्या चुऱ्यांची चटणी तयार झाली आहे. आणि हे वडे तळलेले, मिरच्या त्याच्यासोबत मस्त मीठ लावून मिरची पण फ्राय केलेली. आणि हे आपले टेस्टी आणि खूप इझी वडेपाव तयार झालेत. आणि मी फक्त 5च बनवली वडेपाव, कारण की आम्ही जास्त वडेपाव नाही खात, म्हणून जास्त नाही बनवले. हे कसे वाटले तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाय.